बायको तर बोलली होती की 10-15 मिनिटांमध्ये लगेचच भात शिजेल म्हणून. ह्याला तर 2 तास झाला अजून हे शिजना झालंय. चल तिलाच विचारतो जाऊन. काय ग? काय झालं? तू तर बोलली लगेचच भात शिजतो म्हणून. इथं 2 तास झालं भात शिजना झालाय. असं कसं काय भात शिजला नाही? चला बघूया, मी येते. चला. ते का हाडकाय देवा ग, मटण आहे ते अन्न शिजायला. 2 तास लागले त्याला. काय झालं? बघितलं नाही शिजलंय तर तेच बोलत होतो मी तुला. काय ग, समोसे खाणार? हा हा, खाणार खाणार. जा मग घेऊन यायचा. तुम्ही संत्री खाणार का? छे छे, हा तुझी तू एकटी, मला नको आहे. बरं नका खाऊ, माझी मी एकटेच खाते. अहो मला झोप येते. अगं पण मला बोलायचं होतं. तू एक काम कर ना, तू झोप. फोन कट नको करू, फोन चालूच राहू दे. पण कशाला? अगं मला तुझा श्वास ऐकायचा आहे, तेच माझ्यासाठी महत्वाचं आहे. बोला. आपलं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा तुम्ही किती माझ्याशी गप्पा मारत होते. हा हा, बरोबर आहे बरोबर आहे. तुला तरी ना आखी रात्र पुरत नव्हती बोलायला, एवढं तू बोलत होतीस. मग आता का तुमची जीभ झडली का बोलायला? आता का बोलत नाही? अहो तुम्हाला माहितीये का, आपली शेजारची बाई दुसऱ्यासोबतच पळून गेली. काय बात करती? मी काय करू मग त्याचा? तर माझा काय विषय येतोय? मग आता बोला ना, घ्या तिचा आदर्श म्हणून. जा काम कर जा. काय ग, काय आलं? अहो डोकं लय दुखतंय, सर्दी पण आले आणि नुसती कणकणी आले. असं वाटतंय मला आताच लगेच ताप येईल. अगं मग चल ना डॉक्टरकडे जाऊ आपण. आज तर मी कुठेच येणार नाहीये. का ग? तुम्हाला दिसत नाही का माझी तब्येत बिघडली ते? अहो अहो ऐकलं का? काय आहे ग? अहो इकडे या जरा, इकडे या लवकर. काय आहे का तुझं? नाही येत, जा. इकडे या म्हणलं ना. तुम्हाला माझं ऐकायचं नसतं का? ती पुष्पा बघा, बायको तर सगळं ऐकतंय. अगं जी बोलून ती करते. बायको म्हणली उठ तर उठते, बायको म्हणली बस तर बसते, जाऊ नको म्हणले तर जात सुद्धा नाही. अजिबात तिला उलट सुद्धा बोलत नाही, तुझे होल हो करतय. काय आमचं नशीब, कसलं डान्स करतय, कसलं फायटिंग करतय. आणि आमचं ही असं जाग्यावर हलणं सुद्धा झालंय. इकडे या म्हणलं जरा कामाची, तुम्हाला येऊ वाटत नाही इकडं? नाही वाटत. बरं इकडे या म्हणली ना, इकडे या लवकर. जरा तरी शब्दाचा मान ठेवा जरा. अहो त्याच्यासारखं सगळं नाही करताय, पण थोडं तरी करा त्याच्यासारखं. उठ म्हणलं ना. काय डोक्याला ताप आहे यार तू पण ना. जरा ऐकाय नको. हा बोल, काय डोक्याला ताप आहे तुझा यार? इथं माझा हात लय बिझी आहे इथं. हा बोल, काय करू तुला? आणि जेवण बनवायचं राहिलं तेवढं ते कांदा टमाटो कापा, लवकर कापा. हे असल्या कामासाठी तुम्हाला बोलली इथं? अरे काय हाय की नाही? हा नाही कापलं म्हणून काय, जरा खायला लागतं ना आपल्याला. अरे यार काय ती पुष्पा बघा, तुम्हाला म्हणलं ना सगळं बायकोचं ऐकतंय. तुम्हाला जरा कांदा काप म्हणले तर कांदा काप वाटत नाही का? काय तू घेऊन बसली पुष्पा पुष्पा पुष्पा? काय डोक्याला ताप माझ्या यार. अहो त्या पुष्पानं त्या बायकोला फोटो काढायचा होता म्हणून मुख्यमंत्री बदलला. विचार करा, किती भारी काम केलं. तुम्हाला इथनं त्या जागेवर इथं
त्याला मुख्यमंत्री हलवला पण तुम्हाला जागेवर हलवू वाटाना. काही बाई माझं नशीब. माझी तरी इच्छा होती कधी कधी मी तुला हलवून टाकावीत. काय काय नाही कसं काय तुझ्याबद्दल तसं काय मी विचार करले तर. पटापट कापा, भाजी बनवायचे. आता भाजी पण मला वाटतं बनवणं होत नाही तेवढी, पण तू फोडणी द्या जरा भाजीला. बघताय काय करा पटकन, उशीर काय होतोय. ती पुष्पाची श्रीवल्ली नाही, ती पण आणि चांगली. काय तू अगं काय तू पुष्पा लावलंयस. आता त्याचाच जमाना आहे, बाहेर जाऊन बघा तुम्ही. सगळे असे सगळं तुम्हाला ती पण हा जमाना हा झालाय. हा ते सगळे करतात मला चांगलं माहितीये. ते काय पुष्पाला काय कांदा कापलं नाही तर पुष्पानं कुठं. पुष्पाने श्रीवल्लीच्या माग पाणी सुद्धा भरलंय. तुम्हाला काय माहिती, येड्यागत मंदिरात फिरत होता. तुम्हाला जरा छल म्हणलं सांगा तर तुम्हाला येऊ वाटत नाही. खरं बया काय आमचं नशीब. कुठे आमचं हिन कुठं ती पुष्पा. तुझ्या बरोबर जायचं म्हणजे डोक्याला ताप सगळे. का काय नाही असू दे, आता काय आलंय नशिबाला ते भोगायचंच आहे. आता काय करू शकतो आता. पटापट कापा हो तुम्ही, टाइमपास करू नका. आता 4 दिवशी काम झालं पाहिजे बोलल्या. चांगला कापा जरा, बारीक बारीक कांदा कापा जरा. काय ते पुष्पा पुष्पा की जैसा मैं भी अगर करूंगा ना. फायटिंग करा तुम्हाला जमते तेव्हा. जागेवर 4 वेळा बोललं तर उठतात. अगं ते फायटिंगचं सोड. झुकेगा नाही साला. कांदा कापा पहिले. झुकेगा नाही साला. अगं ते त्याच्या पुष्पा घर बायकोला सोन्यानं ग मळवली त्या पुष्पानं. कसलो पैसा, साड्या, अडकान, दागिनं. इथं एक साडी घे म्हणलं तर ह्याच्या मागे 4 महिने लागायला लागतंय. अगं ती पुष्पाची बायको आहे आणि तिचं नाव आहे श्रीवल्ली. अगं श्रीवल्ली कुठं, तू कुठं, डोक्याला ताप. श्रीवल्ली झुकेगा नाही साला. कशी जबरदस्त आहे. अहो ऐका ना, अहो भाकरी किती करू लवकर सांगा. 4 भाकरी कर 4. अहो 4 भाकरी. अहो तुम्हाला जाणार का 4 भाकरी? लय नाही होणार. बरं जाऊ दे 3 कर. अहो 3 भाकरी. अहो तुम्हाला माहिती आहे ना, मी भाकऱ्या करते त्या अशा जाड मोठ्याच्या मोठ्या असतात. तुम्हाला जातील का? 2 कर 2 भाकरी. अहो पण मगाशीच तुम्ही काहीतरी मॅगी खाल्ली नाश्त्याला. 2 भाकरी तुम्हाला जाणार आहेत का? मगाशी नाही का, विसरलात का तुम्ही? मगाशीच नाश्ता केला ना आपण. काय तुम्ही विसरता लगेच तुम्ही. बरं जाऊ दे असू दे 1 भाकरी कर. 1 भाकरी. अहो आता एका भाकरीसाठी काय मी गॅस पेटवू का, भांडी खराब करू का? तेवढ्यासाठी उगाच करत बसू का मी 1 भाकरी? एक काम करा ना, जावा तिकडे बाहेर काहीतरी खाऊन यायचा तुम्ही. कशाला मला त्रास देताय? जावा तुम्ही बाहेर जाऊन जरा काहीतरी खाऊन वगैरे या. बरं ठीक आहे जाऊ दे. उगाच टाइमपास करत बसायचं घरात. पण अहो तुम्ही नक्की चाललात कुठे आता? आता कुठे निघालात? आता तू म्हणलीस की बाहेर जाऊन जेवा म्हणून. बाहेर चालला तुम्ही जेवायला? आता कुठे जाऊ? बरं मग एक काम करा ना, जर तुम्ही बाहेरच चालला जेवायला आता, तर येताना मला पण काहीतरी असं चांगलं खायला घेऊन या. आता मी कुठे माझ्यासाठी एखादी भाकरी करत बसू? मला पण भूक लागली ना, तर मला बाहेर ना काहीतरी चांगलं चुंगलं असं खायला घेऊन या, म्हणजे मी खाईल काहीतरी. आता तुम्हाला माहिती आहे ना, एवढं सगळं करत बसू का मी? उगाच सगळं घाणा गॅस वगैरे सगळं आणि चालला घेऊन या. चालला घेऊन या. बरं ठीक आहे. देवा देवा देवा, लय अभ्यास आहे. उद्या सकाळी MPSC चा पेपर आहे माझा. आज रात्रभर खूप अभ्यास करणार आहे आणि जोपर्यंत मेणबत्ती विझत नाही ना, तोपर्यंत मी अजिबात थांबणार नाही. नॉनस्टॉप अभ्यास करणार आहे मी. वा वा वा, छान छान अभ्यास करा. हा असंच पाहिजे अभ्यास. कीप इट अप. अरे वा,
विजली मेणबत्ती. आता जरा आराम करते, लय अभ्यास झाला माझा. कसला अभ्यास करते आणि काय प्रत्येक एक्झामला इज बोंबावून आहे. हॅलो कशी पास व्हायची काय माहिती.